हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो काल रात्रीच आम्ही शिर्डीमध्ये आलो होतो. म्हणजे वणीचं दर्शन घेतल्यावरती डायरेक्ट आम्ही शिर्डीलाच आलो म्हणून. आणि मॉर्निंग ॲक्च्युली आम्ही काल रात्री डिसाईड करत होतो की जायचं, बट बस 10 मिनिट्सच्या फरकमुळे शिर्डी बंद झालं. काही हरकत नाही, आम्ही आत्ता चाललो शिर्डीचं दर्शन घ्यायला बाबांचं. बट ते पण डायसी आहे, माहिती नाही गर्दीमुळे होईल की नाही होईल, आणि तिथे फोन अलाउड आहे की नाही माहिती नाही. तर मे बी मी ते व्हिडिओ क्लिप टाकू शकते की तेही मला एवढा अंदाज नाही आहे. आता तिथे जेव्हा आम्ही जाणार तेव्हा मला एक्झॅक्टली कळणार. जर जमलंच तर नक्की मी तुम्हाला तिकडचं थोडंसं एक दाखवीन कसं आहे आतमध्ये. जसं मी तुम्हाला बोलली होती की शिर्डीला गॅरंटी नाही आहे की फोन आतमध्ये घेऊन जायला देतील की नाही देतील म्हणून, आणि सेम तसंच झालं. त्या लोकांचे लॉकर आहेत, आपण फोन कॅमेरा काहीच घेऊन जाऊ शकत नाही. आणि असं बोलतात, एक 200चा पास घेतला होता आम्ही तिथे लगेच एंट्रीसाठी. बट पास वगैरे असं पण काही नसतं. आम्हाला कमीत कमी 2.5 तास लागले, 2-2.5 तास. तुम्ही सांगा त्या पासचा काय फायदा आहे? काहीच नाही. मग अशा प्रकारे आमचं शिर्डीचं पण दर्शन. आता मॉर्निंगपासून आम्ही काहीच खाल्लं नाही आहे. आम्हाला वाटलं लगेच दर्शन होईल आणि आम्ही पुढची जर्नी स्टार्ट करणार होतो. बट आता आम्हाला कन्फर्म माहिती नाही आहे आम्ही म्हणजे घरी चाललो आहे इथूनच डायरेक्ट, की आम्ही कोल्हापूरला जायचा पण विचार केला होता. बट आमच्या जीजूंना ऑफिस बोलते फ्लाईट लागली आहे. सो त्याच्यामुळे आता काही कन्फर्म नाही आहे. लेट्स सी काय करतो आहे. बट आता इथून आम्ही पहिला खायला जाणार आहे, बिकॉज सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे आम्ही. आय थिंक आम्ही आत्ता तर जेवायला थांबलो आहे. बट आय थिंक आम्ही इथून कालाराम म्हणून असं एक मंदिर आहे, मी तर फर्स्ट टाईम ऐकलं, मला इतका आयडिया नाही आहे. सो आय थिंक आम्ही तिथे जाणार आहे. आता तर तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही काहीच खाल्लं नव्हतं म्हणून मॉर्निंगपासून, तर आता आम्ही जेवायला थांबलो आहे इथे. जेवून आम्ही ऑन द वे आय थिंक कालाराम मंदिर लागतं तिथे जाणार आहे. घर का खाना है, घर होती है। चिकन पहले खाना सो फायनली आमचं हे डिसिजन झालं आहे, कुठेच जायचं नाही आहे आता. बिकॉज सगळं उलटं होतं आहे. काहीच आजचा दिवस मला नाही वाटत आहे इतका काही चांगला झाला साईंचं दर्शन सोडून. बिकॉज पहिलं पहाटे निघायचं होतं, तिथून आम्ही शिर्डीचं दर्शन करून कोल्हापूरला जाणार होतो, आणि बरेच काय मध्ये प्लॅन्स होते. बट सगळं उलटं झालं म्हणून आता विचार केला आहे काहीच नाही करायचं, आता डायरेक्ट घरी जायचं. सो आता जेवण वगैरे करून सगळं आम्ही घरी निघालो आहे. आय होप मध्ये काय भेटलं तर करू, नाही तर आय डोंट थिंक सो काय करणार आहे. बिकॉज फायनल डिसिजन जे झालं आहे ते झालं आहे. जर काही करत असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन. फायनली आम्ही घरी पोचलो आहे. म्हणजे जसं एक्सपेक्टेड डे होता तसं नव्हता आमचा. बिकॉज आम्ही असं डिसाईड केलेलं की मॉर्निंगला शिर्डीचं दर्शन, तिथून आम्ही निघणार आणि त्याच्यानंतर मग आम्ही कोल्हापूरला जाणार होतो. समहाव लोकांच्या बोलण्यामध्ये आलो आम्ही, बिकॉज सगळे हेच बोलत होते. आम्ही एक रात्र आधी म्हणजे एक दिवस आधी पोचलो होतो रात्री, तेव्हा दर्शन मिस झालं, तसं मी तुम्हाला सांगितलेलं. सो आम्ही मॉर्निंगचा विचार करत होतो, पण लोकांनी घाबरवून ठेवलं आम्हाला की संडे आहे, पॉसिबल नाहीच आहे, इतकी गर्दी असणार की तुम्हाला वेळ मिळणारच नाही. मग आमच्या डोक्यात ते सगळं आलं आणि आमचं पूर्ण प्लॅनिंग बिघडलं. म्हणून आम्ही काही लवकर उठलो नाही. पण उठून पण आम्ही दर्शनासाठी गेलो. आम्हाला वाटलं ते पास वगैरे निघेल तर लगेच दर्शन, तिथेही सगळं टाईम हे झालं. त्याच्यानंतर आम्ही कोल्हापूरचा जायला तरीही विचार केला, पण शेवटी आमच्या जिजूंना ते कॉल आला फ्लाईट आहे म्हणून. मग शेवटी काहीच झालं नाही. सो जसं एक्सपेक्टेड होतं सगळं गोंधळ होऊन गेला. काही हरकत नाही, बट आम्ही असं विचार करतो आहे की नेक्स्ट टाईम एकदा ॲटलिस्ट फक्त कोल्हापूरसाठी तरी ॲटलिस्ट प्लॅन करू ट्रिप. जर असं काही प्लॅन झालं तर नक्की मी तो व्हिडिओ बनवेन.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, खूप सपोर्ट करा. आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.